3,00,000.5 म्हणजे लगभग 3.5 लाख ह्याला व्ह्यूज आहेत. ठीक आहे. 3.5 लाखाच्या पाठीमागं आपलं जे आहेत ना सबस्क्रायबर वाढले आहेत 253. ठीक आहे. 53 नाही 63 आहे. ठीक आहे. 263 एवढं असं फॉलोअर वाढले आहे. त्यानंतर ह्याच्या पाठीमागं किती रुपये बनले ते बघा बघा. धक्का बसतो डायरेक्ट माणसाला धक्का. एवढे जास्त व्ह्यूजला तर एवढे जास्त पैसे कमी कसं. ठीक आहे. ज्या वेळेस व्हिडिओ 1 मिलियनला जातो 1 मिलियनला त्यावेळेस किती रुपये भेटतात माहिती आहे का तुम्हाला. 1 मिलियनला शॉर्ट व्हिडिओ गेला किती भेटतात ही बघा. हे आता तुम्हाला रिअल पेमेंट दिसते बघा साईडला. हे बघा आता ही जी पेमेंट दिसते ना तुम्हाला ही आहे. तर जर का मला जास्तीत जास्त जर कमेंट आल्या की ताज हॉटेलमध्ये जाऊन आम्हाला चहा किती रुपयाला असतोय ती दाखवा आम्हाला, तर मी तुम्हाला ती दाखवा की हर हर महादेव मित्रांनो, तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. नीट ग नीट 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 एकदम सुरात नीट नीट. हर हर महादेव मित्रांनो, तुमचं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. लई जास्त कमेंट येते. तुम्ही सायकलीकडे कवा जाणार नाही. ठीक आहे ना. तर आहे कवा जाणार नाही की सायकलीकडे मी आता सायकलीकडे कोकणात पाऊस नाही. हा. मग तुला लय उकडते दम भरतोय तुझा लय. बरोबर आहे. म्हणून तू राहिला इथं. बरोबर आहे. हा मग लय दम भरतोय धापा पाडते त्या मग जरा पाऊस लागून दी कोकणात आणि मग जा म्हणून. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. कोकणामध्ये पाऊस नाही तर त्यामुळे मी जाईना या. पण माझं विचारलंय मला घरी पण जरा थोडं कर्म नाही. तर मग आता काय म्हणलं 1 महिना होत आला मी घरनं निघून. 1 महिना 30 तारखेला 1 महिना होईल मी घरी आलो. ठीक आहे. तर आता करमणारच नाही पण हा आता महिना झाला घरी आहे तुला. हां सायकलीकडे गेल्यावर काय माहिती आहे तुम्हाला माहिती ना म्हणजे तुम्ही एक समजा की तुम्ही आर्मीमध्ये तुम्ही कुठल्या कामाला की असं तुम्हाला घर सोडून लांब लागतंय 5-5-6 महिने राहायला. सेम तशीच माझी कंडिशन आहे. घरी आलो की लय भारी वाटतं आणि घरनं तर नंतर सायकलीकडे मागायचं म्हणजे जाऊ वाटत नाही. जीव निघत नाही घरात नाही हां जाऊ वाटत नाही. आणि आम्हाला बी करमत नाही तू गेली. हां असं होतं बघितलं का. लय जणांच्या मनामध्ये प्रश्न चालला होता की शॉर्ट व्हिडिओला पैसे किती भेटतात. जी मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो नाही शॉर्ट व्हिडिओ माझा एक शॉर्ट व्हिडिओ 4-5 लाखामध्ये शॉर्ट व्हिडिओ. ठीक आहे. तर त्याला पेमेंट येत तर किती खरं आम्हाला सांगा. तर चला मी तुम्हाला त्याचं पेमेंट दाखवणार नाही की त्याचं पेमेंट किती. ठीक आहे. आता मी माझ्या मोबाईलचं वाईट स्टुडिओ उघडणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार नाही की मला भावांनो एका शॉर्ट व्हिडिओला किती रुपये बनतात. ठीक आहे. बरेच जणांच्या काय झालं ना लोकांना वाटतं की यूट्यूबवर लय पैसा असं वाटतं यूट्यूबला. आणि खरं आहे बरं का यूट्यूबला पैसाही भरपूर असतो या. पण ती कुठल्या चॅनलला असतोय आणि मेन गोष्ट की ती कुठल्या व्हिडिओला जास्तीत जास्त पैसे तुम्हाला सांगतो की जी लॉंग ब्लॉग असते ना लॉंग ब्लॉग त्याला खूप जास्त पैसे येतात. आता साधारणपणे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसा एक माझा व्हिडिओ आहे तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला मी ती मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की 5.5 लाखाचं प्रमोशन आलं. ठीक आहे. 5.5 लाखात प्रमोशन आलं आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आता मी येतोय तुम्हाला हे दाखवत होता की ह्याचं किती रुपये बनले. ठीक आहे. आणि तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ दाखवणार ना किती रुपये बनतात ती एका व्हिडिओचं किती बनतात. आता या साईडच्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसतंय बघा क्लिअर एकदम डिटेलमध्ये गोष्ट सगळी. व्हिडिओ बघितला किती ही बघा दाखवतो तुम्हाला. आता ही जी व्हिडिओ आहे का नाही आता माणसं काय म्हणते व्ह्यूज लागली म्हणजे असं नसतंय की म्हणजे कसं असतंय आता माणसं काय म्हणते लोक 30,000 व्ह्यूज 20,000 व्ह्यूज. पण मेन गोष्ट ही आहे की ही व्हिडिओ बघितला तर किती मिनटं 1 ते 2 मिनटं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ना ती पूर्ण व्ह्यूज लागते त्याला. पण संपूर्ण व्हिडिओ किती जण बघते तेव्हा काय दिसतं या. ह्या जी तुम्हाला खाली दिसतंय ना एकदम लास्टला इथं खाली एक बाणार आहे ह्याचं सांगणं आहे की ही किती तुमची रीच आहे व्हिडिओची. म्हणजे तुमचा व्हिडिओ 3 मिनिटापेक्षाही खाली बघितला गेला आहे. ठीक आहे ना. म्हणजे 3 मिनिटापेक्षा थोडा नॉर्मल वर बघितला म्हणजे 4 मिनिटापर्यंत लोकांना जास्तीत जास्त व्हिडिओ बघितला आहे. ठीक आहे. तर ही संपूर्ण व्हिडिओ बघितला नाही तर ह्याचं पेमेंट बनलं की ते आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा मला दिसतं इथं 29,000.7K म्हणजे एवढे असे व्ह्यूज आहेत. ठीक आहे. त्याच्या पुढं जर आपण बघायला आलो ह्याच्या पाठीमागं 81 सबस्क्रायबर वाढल्यात आहे आणि ह्याच्या पुढल्या साईडला ह्याची आहे पेमेंट ही बघा. ह्याचं आता तुम्हाला रिअल पेमेंट दिसते बघा साईडला. हे बघा आता ही जी पेमेंट दिसते ना तुम्हाला ही आहे $9.89. ठीक आहे. तर थोडक्यात जर ही जर कन्वर्टिंग आपण केलं तर ही लगभग होतं 900 रुपयाच्या आसपास 850 ते 900 रुपये होते या. म्हणजे विचार करा म्हणजे किती 29,000 व्ह्यूज आल्यानंतर ना 700 ते 800 रुपये भेटतात यूट्यूबवर तुम्हाला. बघितलं ना तर ही रियालिटी यूट्यूबची. आणि आता मी तुम्हाला ही पण दाखवलं की शॉर्ट व्हिडिओला किती पैसे भेटतात. एक शॉर्ट व्हिडिओ असतो ना शॉर्ट व्हिडिओला म्हणजे जाते तर 2 लाख 4 लाख 5 लाख लोकांना वाटतं की खूप जास्त पैसा भेटतो. आता तुम्हाला ती पण रियालिटी दाखवतो. मी माझ्या आता दुसऱ्या चॅनलवर दाखवतो. ठीक आहे. आता मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर जातो आणि दुसऱ्या चॅनलवरचं तुम्हाला मी दाखवतो. थांबा तुम्हाला समजाईल. आता आपण काय करू आता आपण दुसऱ्या चॅनलला जाऊ आणि दुसऱ्या चॅनलवरचं मी तुम्हाला दाखवतो की त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओला किती पैसे बनतात एका शॉर्ट व्हिडिओला. ठीक आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. हे झालं माझं अकाउंट स्विच. आता तुम्हाला दाखवतो बघा हे बघा दिसतंय तुम्हाला. हे गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वीचं आपलं अकाउंट ह्याच्यात निघलं आहे. आपलं अकाउंट 3 महिन्यासाठी सस्पेंड झालं होतं तर ही त्यानंतरनं उघडलेलं आहे. ठीक आहे. तर जसं 3 महिन्यानंतर उघडलं तसं तुम्हाला सर्वांचं एवढं जास्त प्रेम आहे का नाही माझ्यावरती की नुसतं तुम्ही आता इथं व्ह्यूज बघा व्ह्यूज नुसते दाखवतो तुम्हाला बघा. हे बघा हे बघा हे तर 2 लाख
98,000, 1,00,000.1, 3,00,000.5 म्हणजे 3 महिने चॅनल बंद असला का असे व्ह्यूज यायला लागले बघितले का. तर आता मी तुम्हाला काय दाखवतो, सगळ्यात जास्त व्हिडिओ कुठला चालला आहे तर ही बिहीचा, ठीक आहे. तर आता ह्या बिहीच्या व्हिडिओवर आपण जाऊया, ठीक आहे. तर आता तुम्हाला ह्याचं मी दाखवतो की ह्याचा पैसे मला किती बनले, ठीक आहे. म्हणजे तुमच्या मनातला पण डाऊट निघून जाईल की बाबा ॲक्च्युअलमध्ये शॉर्ट व्हिडिओला एका मिनिटाची जी रील असते त्याला किती रुपये भेटतात, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे तर आलो आता एवढा ह्यात दिसते बघा क्लिअर कटमध्ये तुम्हाला दाखवतो. हे इथं आले बघा 3,00,000.5 म्हणजे लगभग 3.5 लाख ह्याला व्ह्यूज आहेत, ठीक आहे. 3.5 लाखाच्या पाठीमागं आपलं जे आहेत ना सबस्क्रायबर वाढले आहे 253, ठीक आहे. 53 नाही 63 आहे, ठीक आहे. 263 एवढं असं फॉलोअर वाढले आहे. त्यानंतर ह्याच्या पाठीमागं किती रुपये बनले ते बघा बघा. साफ दिसते तुम्हाला, साफ एकदम. ही बघा बघा, मी तुम्हाला एका साईडला दाखवतो या नीट बघा बघा. ह्याच्या पाठीमागं बनल्यात आहे 142 रुपये 95 पैसे. धक्का बसतो डायरेक्ट माणसाला, धक्का. एवढे जास्त व्ह्यूजला तर एवढे जास्त पैसे कमी कसं, ठीक आहे ना. असं होतं या बघा. आता विचार करा तुम्हीच. आणि ज्या वेळेस व्हिडिओ 1 मिलियनला जातो, 1 मिलियनला, त्यावेळेस किती रुपये भेटतात माहिती आहे का तुम्हाला. 1 मिलियनला शॉर्ट व्हिडिओ गेला किती भेटतात, $4 भेटतात, $4-4.5 भेटतात. ह्याच्यावरचा अंदाज लावा ना तुम्ही बघा. असं असतंय, समजलं का. तर यूट्यूब पैसा देत आहे, पण माझं म्हणणं आहे की शॉर्ट व्हिडिओला थोडं पैसे वाढलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे, कारण की 1 मिलियनला व्ह्यूजला जर 400-500 रुपये भेटतात आहे एवढ्या मुश्किलीला, तुम्ही सांगा ही गोष्ट बरोबर आहे का. थोडंफार तरी वाढलं पाहिजे मला असं वाटतं या. पण ठीक आहे, जाऊ द्या, असू द्या, आपण काय करू शकत नाही ह्या गोष्टीमध्ये. जेवढं आहे तेवढं आहे तरी. पण तुमच्या मनामध्ये ही गोष्ट होती तर ती गोष्ट तुम्हाला मी दाखवा म्हणलं, ठीक आहे. आणि मी माझी एका महिन्याची इन्कम किती येते, एक डायरेक्ट पेमेंट तुम्हाला हातात एक दिवशी मी दाखवणार नाही. आज किती तारीख आहे सांग तुम्हाला, आज 23 तारीख आहे. तर आज आपल्या यूट्यूबची पगार होणार आहे, ठीक आहे. तर बघूया पगार पण किती येते. जर तुम्हाला जमलं दाखवायला तर ह्या ब्लॉगमध्ये दाखवेल, नंतर फुल ब्लॉगमध्ये असं हातात पैसे घेऊन दाखवेल एक दिवशी तुम्हाला. ठीक आहे. तर चला 1,000 रुपयाच्या पिली कधी 1000 रुपयाच्या पिली कधी तू, डोक्या फिक्या पडलाय का काय. आणि मी पिरू तर तुला काय बाबा, तू राजधानी थाटन मग काय म्हणते तसं नाही. मग मला तुला ताज हॉटेल नाही एक दिवशी, मला नग ताज हॉटेल, ताज हॉटेलला काय नग मी आयला ताज हॉटेल एक मला दिवशी घेऊन इथं जाणार. 1000 रुपये दे, मी काहीतरी त्याच्या खरेदी करीन. अगं बरोबर आहे, ते पण करायचं आहे आपल्याला आहे. पण मेन गोष्ट काय ना, मला तुम्हाला अशी ठिकाण नाही जिथं अजूनपर्यंत तुम्हाला कोणी नेलेलं नाही. म्हणजे असं अजून कोणतं पण जास्त कोण आम्हाला गेलं ते पैसा 1 रुपया अप्रूव्ह आहे. अगं आहे मरताना कोण सगळं घेऊन जात नाही ग. पण वायपट पैसे घालवायचे काय गरज आहे का. वायपट कुठं जाते तेव्हा. 10 पोती मटेरियल औषधाला. हे आमचं एकदम रानातलं गावठी एकदम विचारतोय. पण आता आई सगळंच खाणं नाही, ती सगळं जाऊ द्या. पण मी उद्या मुंबईला जाणार नाही, ठीक. जास्तीत जास्त जर कमेंट आल्या की ताज हॉटेलमध्ये जाऊन आम्हाला चहा किती रुपयाला असतोय ती दाखवा आम्हाला, तर मी तुम्हाला ती दाखवा की मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये चहा किती रुपयाला अरे असतो, तिकडे कमेंट करा. काय की तू नक्की जरा. अगं आहे तुला समजत नाही. युट्यूबवर दाखवा आणि युट्यूबमधनं पैसे कमवा, युट्यूबमध्ये दाखवा आणि युट्यूबवरनं पैसे कमवा, असं असतंय. आपल्या चहाचा पैसा वसूल होऊन जाईल जरी 30,000 व्ह्यूज झाले तरी, समजन तुला, असं असतंय. खरंय भावांनो, ही रियालिटी या. आणि कुणी सांगत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. मला माहित नाही मी टाकेल का नाही, पण शक्यता आपल्या पब्लिकला खोटं बोलत नाही, मी दाखवून टाकेन. लास्टचा सीन आहे की मला तुम्हाला दाखवायचा आहे. तुमच्या गाण्या भाऊने पूर्णपणे दाढी करून टाकलेली. आता मगाशीच जाऊन करून आलो. खूप जास्त बुंडगुळ दिसतंय, बुंडगुळ दिसतंय ना, लय बुंडगुळ दिसतंय या. माहीत नाही आता तुम्हाला कसं वाटलं, मला कमेंट करून सांगा कसं वाटतं ती. उद्या मुंबईला निघणार नाही. तर ही जी व्हिडिओ आहे ना, ही खास ह्याच मुद्द्या बनला होता की समजलं पाहिजे की बाबा ह्याला किती पेमेंट मिळलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण मोटिवेशन येईल ना. आता जी माझी पब्लिक जी मला बघते का नाही, त्यातली काही जण असे आहेत ती ब्लॉग करायचा विचार करते या, पण काय ना काय कारण राहून जात आहे. तर त्यामुळे ही व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी केला आहे, ज्यांना यूट्यूबवर करिअर करायचं आहे ना, ही व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी केला होता खास. आणि ही डिमांडिंग ब्लॉग आहे खूप जास्त, म्हणजे खूप जण म्हणली होती की हा ब्लॉग बनवून टाका एकदा तरी. तर त्यामुळे बनवला आहे. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्या प्रतिक्रिया बाकी सगळ्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय काय. आणि लवकरच आता आपण सायकलीकडे निघणार आहे. बस मला वाटतं उद्या किंवा परवा दिवशी मी सायकलीकडे निघून जाईल एकदम मस्तमध्ये. मुंबईच्या ताज हॉटेल जर व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंट करून सांगा. बघू आपण कसं आहे. मला जर लय मजा येईल ती गोष्ट करायला. कमेंट करून सांगा. बघूया बाकी सगळ्या गोष्टी. कसं आज आबाळ आलं आहे, आबाळ बघायचं बघा नाही काय माहिती असला आबाळ येऊन बसलं या, काही समजत नाही. वारं येतही जातं, वारं येतही जातं बघितलं. तर असा काहीतरी हा व्लॉग होता. कसा वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपल्यातली अशी अजून बरीच भाऊ लोक आहेत ज्यांना अजून आपल्याला सबस्क्राईब नाही केलं. सबस्क्राईब करून घ्या, मस्त व्हिडिओ लाईक करून घ्या आणि कमेंट करून टाका. तर कसा वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका, सबस्क्राईब. भेटूया फुल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.